लाडकी बहीण योजनेमुळे सरकारवरचा कर्जाचा बोजा वाढला आहे. ही बातमी आपण ऐकतच असतो. पण हे कर्ज प्रमाणापेक्षा जास्त झालंय का? याला फक्त लाडकी बहीण ही योजनाच कारणीभूत आहे का, की अजून काही? काही जण म्हणतायत तशी राज्याची आर्थिक घडी विस्कटली आहे का, की महाराष्ट्र सरकार आणि सत्ताधारी नेते यांच्या म्हणण्यानुसार हे कर्ज केंद्र सरकारने घालून दिलेल्या मर्यादित आहे? याबद्दल तज्ज्ञांचं काय मत आहे, या सर्वांची माहिती आपण या व्हिडिओत घेणार आहोत. नमस्कार मंडळी, मी दिनेश आणि तुम्ही पाहताय आपलं यूट्यूब चॅनल महाराष्ट्र कट्टा. फक्त कर्ज जास्त घेतलं म्हणून एखादा देश, राज्य किंवा सरकार खड्ड्यात गेली किंवा चुकीचं काम करत आहेत असा अर्थ काढणं चुकीचं असतं. उलट जास्त कर्जांच्या आधारे पायाभूत सुविधांमध्ये म्हणजेच रस्ते, दळणवळणासाठीची साधनं, पोर्ट, नागरी सोयीसुविधा, सिंचन प्रकल्प यामध्ये गुंतवणूक केल्यावर त्याचा परतावा सरकारांना चांगल्या प्रकारे मिळतो, असं अर्थविषयक क्षेत्रातील जाणकार सांगतात. पण हे प्रमाण किती असायला हवं, याविषयी काही सूचनाही देतात. महाराष्ट्र राज्यावर कर्जाचा झालेला बोजा नेमका किती असेल? तर यावर्षी वित्त विभागाने काही आकडेवारी प्रसिद्ध केली आहे. त्यामध्ये याची माहिती देण्यात आली आहे. 2025च्या जून अखेरीस महाराष्ट्रावर असणारं कर्ज 8,55,000 कोटी रुपये झालं आहे, जे याच आर्थिक वर्षाच्या अखेरीपर्यंत म्हणजेच 2026च्या मार्चपर्यंत 9,32,000 कोटी रुपयांपर्यंत जाण्याचा अंदाज स्वतः वित्त विभागानेच वर्तवला आहे. कुठल्याही राज्याला त्याच्या स्थूल उत्पन्नाच्या 25% कर्ज घेण्याची परवानगी केंद्र सरकार देतं. तरीही महाराष्ट्र सरकारने आजपर्यंत 18% कर्ज घेतल्याचं पाहायला मिळालं. केंद्र सरकारने महाराष्ट्राला 2025-26 या आर्थिक वर्षात 1,46,000 कोटींचे कर्ज घेण्याची परवानगी दिली होती. त्यातले 99,000 कोटी रुपये महाराष्ट्र सरकारने पहिल्या तिमाहीतच कर्ज उभारणीसाठी वापरले आहेत. त्यामुळे या आर्थिक वर्षाच्या शेवटी राज्यावरचा कर्जाचा बोजा 9,32,000 कोटी रुपयापर्यंत जाण्याचा अंदाज स्वतः वित्त विभागानेच दिला आहे. हा आकडा खूप मोठा आहे. असं झाल्यास एकाच आर्थिक वर्षात कर्जात 20% वाढ झाल्याचं आपल्याला पाहायला मिळेल. याचं प्रमाण लक्षात घेण्यासाठी आपण मागच्या 3 आर्थिक वर्षात महाराष्ट्र सरकार फक्त व्याज स्वरूपात किती रुपये भरतंय याची माहिती घेऊया. सन 2022-23 या आर्थिक वर्षात व्याजापोटी सरकारला 41,689 कोटी रुपये मोजावे लागले. तर 2023-24 मध्ये 45,652 कोटी रुपये आणि 2024-25 मध्ये 54,687 कोटी रुपये. चालू आर्थिक वर्षाच्या अखेरीस म्हणजेच 2025-26 मध्ये सरकारला एकूण कर्जावरील व्याजापोटी 64,659 कोटी रुपये द्यावे लागणार असल्याचा अंदाज वित्त विभागाने वर्तवला आहे. म्हणजेच काय, तर व्याजाच्या रकमेत कमालीची वाढ झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते. आपण याच गतीने कर्ज घेत गेलो तर महाराष्ट्रावर 10 लाख कोटींचं कर्ज व्हायला जास्त दिवस राहिले नाहीत, एवढं मात्र नक्की. सरकार कितीही सांगत असलं की कर्ज हे मर्यादित आहे, परंतु जर घेतलेल्या कर्जामुळे पुन्हा भांडवल निर्मिती नाही झाली तर त्याचा वाईट परिणाम अर्थव्यवस्थेवर होतो, हेही खरं आहे. लाडकी बहीण आणि तत्सम योजना निवडणुकांच्या तोंडावर घेऊन येण्याचा जो राजकीय ट्रेंड संपूर्ण भारतात आला आहे, त्याचा परिणाम अनेक राज्यांनंतर महाराष्ट्रावरही आलेला पाहायला मिळतोय. किंबहुना कोणतंही सरकार सत्तेत आलं असतं तरी त्याला या योजना रेटत नेण्याशिवाय त्याचं राजकारण चालणार नव्हतं. त्यामुळे अजूनही आपला हा निर्णय कसा योग्य होता हेच सांगण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. आता प्रश्न पडतो की फक्त मागच्या 2 वर्षातच हे कर्ज झालं का? तर तसं नाही. गेल्या 10 वर्षात हे कर्ज टप्प्याटप्प्याने वाढलं आहे. यावर्षी यामध्ये कमालीची वाढ झाल्याचं पाहायला मिळतं. त्यामुळे राज्याची आर्थिक घडी विस्कटली नाही ना, हा प्रश्न विचारला जातोय. आजच्या घडीला देशातलं सर्वात जास्त कर्ज असलेलं राज्य महाराष्ट्र आहे. हे खरं असलं तरी देशातलं सर्वात जास्त उत्पन्न देणारं राज्यही महाराष्ट्रच असल्यामुळे त्याचा कर्जाचा डोंगर मोठा असणार, हेही तितकंच खरं आहे. फक्त निवडणुकांची गणितं न बघता राज्याच्या आर्थिक विकासाचं गणित मांडलं
तर त्याचा फायदा महाराष्ट्राच्या भविष्याला होईल, हेही राज्यकर्त्यांनी लक्षात घेणं गरजेचं आहे. मंडळी, तुम्हाला काय वाटतं? महाराष्ट्रावरचा हा कर्जाचा डोंगर खूप मोठा झालाय का? तुमचं मत कमेंट करून सांगा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी महाराष्ट्र कट्टा या आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.